Welcome, dear students. Then today we are going to learn about the सॉलिड स्टेट. ठीक आहे, आपण जी सॉलिड स्टेट जे आहे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला माहिती आहे पहा की या टॉपिकमध्ये वी नो दॅट देर आर टू टाइप्स ऑफ सॉलिड्स. ठीक आहे, दोन टाईपचे सॉलिड्स आहेत मेनली, ते म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड्स. हे याचाही थोडासा पार्ट तुमचा 11मध्ये झालेला आहे. In case of crystalline solid, there is a regularity and periodicity in the arrangement of constituent particles. ही constituent particleच्या अरेंजमेंटमध्ये पण एक प्रकारची रेग्युलॅरिटी आणि पिरियोडिसिटी जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते. काही थोडक्यात आपण साईडचं जे एक्झाम्पल आहे पहा, तिथे ग्रीन कलरचे काही पार्टिकल्स आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्याच बरोबर पर्पल कलरचे जे काही पार्टिकल्स दिसत आहेत. तर हे जे पार्टिकल्स आहेत दे आर अरेंज रेग्युलरली. पहा तुम्ही तिथे जर अरेंजमेंट तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केली तर तुम्हाला तिथे दिसेल हे जे पार्टिकल्स आहेत दे आर अरेंज रेग्युलरली. ठीक आहे, आणि ही जी ऑर्डर आहे, द ऑर्डर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स दॅट एक्सटेंड्स ओव्हर अ लॉंग रेंज. म्हणजे ही जी ऑर्डर अरेंजमेंट आहे ही लॉंग रेंज ऑर्डर आहे हे आपण सांगू शकतो इन केस ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. ठीक आहे, त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल जर आपण पाहिले पहा, क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये आईस आहे, सॉल्ट आहे. ठीक आहे, म्हणजे सॉल्ट जर आपण पाहिलं NaCl सारखे जे सॉल्ट आहेत ते. त्याच्यानंतर मेटल जर आपण पाहिलं गोल्ड, त्याच्यानंतर कॉपर. ठीक आहे, त्याच्यानंतर मटेरियल जर आपण काय पाहिले तर मटेरियलमध्ये डायमंड आहे, ग्राफाईट आहे, सिरॅमिक आहे. तर हे जे मटेरियल्स आहेत हे आपण सांगू शकतो एक्झाम्पल मग कुणाचे क्रिस्टलाइन सॉलिडचे. ठीक आहे, तर हे पॉईंट जे आहेत तुम्ही त्या याच्यामध्ये लक्षात घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पहा, इफ यू कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडचा जर आपण मेल्टिंग पॉईंट पाहिला तर तो कसा असतो, शार्प असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शार्प आणि डेफिनाइट त्यांचा मेल्टिंग पॉईंट असतो. And the next property, that is all crystalline substances except those having cubic structure are anisotropic. म्हणजे आता हे अनायसोट्रॉपिक काय ते आपल्याला अनायसोट्रॉपिक जे आहे ती प्रॉपर्टी आपल्याला इथे पाहिजे. पहा लक्षात घ्या, सुरुवातीला हे लक्षात घ्या की जे काही क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत ते अनायसोट्रॉपी दाखवतात. ठीक आहे, म्हणजे त्याचे आपण जर एक्सेप्ट जे काही क्युबिक स्ट्रक्चर असलेले सबस्टन्सेस आहेत ते जर सोडले तर बाकी सगळे कसे आहेत, दे शोज अनायसोट्रॉपी. ठीक आहे, ते अनायसोट्रॉपी दाखवतात. अनायसोट्रॉपी. ठीक आहे, द प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मीन्स फिजिकल प्रॉपर्टीज. मेनली द व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टी दॅट इज डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. म्हणजे पहा इथे जर आपण पाहिलं तर हे एक एक्झाम्पल आहे क्रिस्टलाइन सॉलिडचं. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पार्टिकल 1 आणि पार्टिकल 2 असे दोन पार्टिकल्स आहेत. आणि ह्या पार्टिकल्समध्ये जर आपण पाहिलं तर त्यांची रेग्युलर अरेंजमेंट आहे, म्हणजे ते क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत. ठीक आहे, आता इथे जर अरेंजमेंट जर आपण पाहिली तर ती कशी आहे लक्षात घ्या. जर आपण डायरेक्शन AB जर कन्सिडर केली तर तिथे फक्त पार्टिकल 2 आपल्याला दिसतात, AB डायरेक्शन. इफ यू कन्सिडर द डायरेक्शन CD. ठीक आहे, CD डायरेक्शन जर आपण पाहिले तर CD डायरेक्शनला फक्त पार्टिकल 1 आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, आणि जर आपण डायरेक्शन EF जर कन्सिडर केली तर तिथे आपल्याला अल्टरनेट पार्टिकल 1 2 1 2 1 2 असं आपल्याला तिथे दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे पार्टिकल्स आहेत हे आपल्याला अल्टरनेट इथे दिसत आहेत. म्हणजे आपण जर थोडक्यात लक्षात घ्या की जर डायरेक्शन चेंज केली तर काय होतं की त्याचं जे कंपोजिशन आहे अलॉंग द डायरेक्शन जे कंपोजिशन आहे ते काय होतं, चेंज होतं, लक्षात घ्या. आणि जर डायरेक्शन बदलल्यानंतर कंपोजिशन जर बदलत असेल तर जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ही सुद्धा याची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा काय होते बा, चेंज होते. आणि म्हणून आपण त्याला त्याच्यामध्ये सांगू शकतो बा अशी जी काही प्रॉपर्टी आहे
to change the value of physical property along various when measured along various direction. Such a property is called as anisotropy. ठीक आहे. आणि अनायसोट्रॉपी आपल्याला ही फक्त क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये दिसते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर दिस इज अबाउट द अनायसोट्रॉपी. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट पॉईंट दॅट इज अमॉर्फस सॉलिड्स. आता अमॉर्फस सॉलिड्सच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अमॉर्फस सॉलिड्स आर सुपर कूल लिक्विड्स. लक्षात ठेवायचं, अमॉर्फस सॉलिड्सला सुपर कूल लिक्विड्स असंही म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा मग आता इथे जर आपण पाहिलं द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन द अमॉर्फस सॉलिड आर रँडमली अरेंज. म्हणजे जे पार्टिकल्स आहेत, कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे अमॉर्फस सॉलिडचे आहेत, दे आर रँडमली अरेंज. ठीक आहे. अँड द पार्टिकल्स डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर. ठीक आहे. म्हणजे जर आपण इथे साईडला एक्झाम्पल जर आपण पाहिलं त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसेल पाहिजे दोन पार्टिकल्स आहेत, दे आर इरेग्युलरली अरेंज. त्यांच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट नाही आहे, दे आर इरेग्युलरली अरेंज. म्हणजेच इथे जर आपण पाहिलं तर ऑर्डर जी काही ऑर्डर आहे ती असू शकते. ठीक आहे. पण ती कशी असणार आहे, शॉर्ट रेंज असणार आहे. म्हणजे जी काही ऑर्डर अरेंजमेंट असते ती कशी असते, शॉर्ट रेंज असते. दॅट इज नॉट अ लॉंग रेंज ऑर्डर. आणि मग असे जे सॉलिड्स आहेत ह्या सॉलिड्सला आपण अमॉर्फस सॉलिड्स असं म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे पहा, कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहेत ते रँडमली अरेंज असतात किंवा तुम्ही म्हणू शकता इरेग्युलरली अरेंज असतात. आणि जे पार्टिकल्स आहेत, पार्टिकल्स डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर. ठीक आहे. तर या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत पहा. एक्झाम्पल जर आपण याचे पाहिले तर याच्यामध्ये ग्लास, प्लास्टिक, रबर, तार, ठीक आहे, मेटॅलिक ग्लास, हे काय दीज आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ अमॉर्फस सॉलिड्स. तर हे आपण इथे सांगू शकतो बा. त्याच्यानंतर नेक्स्ट अमॉर्फस सॉलिड्स. आता अमॉर्फस सॉलिड्स जर आपण पाहिले तर त्यांच्या काही प्रॉपर्टीज आपण इथे पाहणार आहोत. म्हणजे अमॉर्फस सॉलिड्स डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. म्हणजे आपण जर पाहिलं आपल्याला माहिती आहे की प्लास्टिक वगैरे जे असेल, प्लास्टिक असेल, ग्लास असेल, त्याला जर तुम्ही हीट केलं, जनरल ऑब्झर्वेशन तुम्ही जर त्याच्यामध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येतं की त्या अगोदर कोणत्याही ग्लासला किंवा प्लास्टिकला जर हीट केलं तर ते सॉफ्ट होतं. आणि सॉफ्ट म्हणजे ते सॉफ्ट झाल्यानंतर ते हळूहळू काय होतं, मेल्ट व्हायला लागतं. म्हणजेच ते ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचरला मेल्ट होत नाही. Instead of that, we can say that amorphous solids melts over range of temperature. ठीक आहे. म्हणजे ते टेम्परेचरच्या रेंजमध्ये मेल्ट होतं, ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचरला मेल्ट होत नाही, असं आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो पहा. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट दीज सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक. ठीक आहे. म्हणजे आपण पाहिलेलं आहे क्रिस्टलाइन सॉलिड जे आहेत ते कसे आहेत, अनायसोट्रॉपी दाखवतात. पण लक्षात ठेवायचं आहे अमॉर्फस सॉलिड जे आहेत दे आर ऑलवेज आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिकच असतात ते, हे तिथे लक्षात ठेवायचे. ठीक. आणि तुला एक एक्झाम्पल दिसतंय बा, काय ते, कॉटन कँडी. प्रत्येकाला माहिती असेल, बरोबर. तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड. ठीक आहे. Then we will see about some of the properties of crystalline solid. Crystalline solidचे आपल्याला काही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या डिटेलमध्ये इथे आपल्याला पाहिजे आहेत. इन दॅट फर्स्ट प्रॉपर्टी इज द आयसोमॉर्फिझम. ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायचं आहे, आयसोमॉर्फिझम याच्यामध्ये दोन पार्ट लक्षात घ्यायचे पहा. आयसो म्हणजे काय, तर सेम, हे सगळ्यांना माहिती आहे. आयसो मीन्स सेम आणि मॉर्फिझम मीन्स व्हॉट, क्रिस्टलाइन. मॉर्फिझम मीन्स व्हॉट, क्रिस्टलाइन फॉर्म और क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. ठीक आहे. म्हणजे सेम क्रिस्टलाइन स्ट्रक्चर अशा प्रकारचे हे हा वर्ड आहे, लक्षात ठेवा. की मग याची डेफिनेशन काय आहे लक्षात घ्या, की 2 or more substances having the same crystal structure. ठीक आहे. हे 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेस असतील आणि त्यांचं एकच काय असेल, स्ट्रक्चर असेल, क्रिस्टल स्ट्रक्चर असेल, त्या 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेसचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असेल तर अशा वेळेस त्याला आपण काय म्हणतो, दे आर सेड टू बी आयसोमॉर्फस. ठीक आहे. त्या अशा सबस्टन्सेसला आपण आयसोमॉर्फस असं म्हणतो. अँड इन दीज सबस्टन्सेस
केमिकल कंपोजिशन हॅज द सेम ॲटॉमिक रेशो. म्हणजे अशा जी सबस्टन्सेस असतात त्याच्यामध्ये जे काही केमिकल सबस्टन्सेस आहेत त्याच्यामध्ये सेम ॲटॉमिक रेशो जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. हिअर इज सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ आयसोमॉर्फिझम. ठीक आहे, म्हणजे आयसोमॉर्फिझमचे एक्झाम्पल्स तिथे दिलेले आहेत पहा. NaCl, NaBr, MgO दे आर हॅव्हिंग अ क्युबिक क्रिस्टल. म्हणजे त्यांचं क्रिस्टलाइन फॉर्म जर पाहिलं तर क्युबिक आहे आणि ॲटॉमिक रेशो जर पाहिला तर त्यांचा आहे 1:1. ॲटॉमिक रेशो सेम आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो आयसोमॉर्फ्स. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं NaNO3 आणि CaCO3. आता याच्यामध्ये आपण जर क्रिस्टल स्ट्रक्चर जर याचं पाहिलं तर ते क्रिस्टल स्ट्रक्चर आहे रॉम्बोहायड्रल. ठीक आहे, रॉम्बोहायड्रल टाईप ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर इज देअर. आणि इथे जर आपण त्याचं जर रेशो जर पाहिला तर तो आहे ॲटॉमिक रेशो 1:1:3. ठीक आहे, म्हणजे ॲटॉमिक रेशो सेम आहे आणि म्हणून आपण त्याला काय म्हटलेलं आहे पहा इथे म्हणजे त्यांचं ॲटॉमिक रेशो सेम असल्यामुळे क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे आणि क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे म्हणून त्याला आपण म्हणतो आयसोमॉर्फस. ठीक आहे, अँड द प्रॉपर्टी इज कॉल्ड आयसोमॉर्फिझम. ठीक आहे, तर हे इथे लक्षात ठेवायचं आहे पहा. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज द पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे, म्हणजे सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे, आता जसं आपण आयसोमॉर्फिझममध्ये पाहिलं की डिफरंट सबस्टन्सेस हॅविंग सेम क्रिस्टलाइन फॉर्म, तसं इथे पॉलिमॉर्फिझममध्ये जर आपण पाहिलं तर सिंगल सबस्टन्सेस एक्झिस्ट इन अ 2 or more क्रिस्टलाइन फॉर्म. ठीक आहे, म्हणजे सबस्टन्स एकच आहे पण तो वेगवेगळ्या क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आपल्याला सापडतो, मिळतो. अशा प्रॉपर्टीला काय म्हणायचं आहे, द क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स इज सेड टू बी. असे जे काही क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतात त्यांना आपण म्हणतो पॉलिमॉर्फस. काय म्हणतो पॉलिमॉर्फस. आणि पॉलिमॉर्फस जे आहे हे पॉलिमॉर्फिझम हे आपल्याला का ही प्रॉपर्टी का दिसते, पॉलिमॉर्फ्स हे का तयार होतात, कसे तयार होतात, तर पॉलिमॉर्फ्स ऑफ सबस्टन्स आर फॉर्म अंडर डिफरंट कंडिशन. म्हणजे वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगवेगळे क्रिस्टलाइन फॉर्म जर आपल्याला मिळत असतील तर त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे, म्हणजे सबस्टन्स एकच आहे पण त्याचे क्रिस्टलाइन फॉर्म्स कसे आहेत हे डिफरंट आहेत, हे इथे लक्षात ठेवायचे पहा. त्याच्यानंतर मग आता इथे एक्झाम्पल्स आहे पहा. बेस्ट एक्झाम्पल आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे त्यांनी की SiO2. ठीक आहे, सिलिका. तर सिलिका जर आपण पाहिलं तर ते त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. सिलिका जर आपण पाहिलं तर त्याचे क्रिस्टॅलोबॅलाइट. ठीक आहे, अल्फा कॉर्ड्स, बीटा कॉर्ड्स, त्याचे स्ट्रक्चर चित्र जे आहेत म्हणजे ते क्रिस्टलचे जे काही शेप्स वगैरे जे आहेत ते तुम्ही साईडला ऑब्झर्व करू शकताय. क्रिस्टॅलोबॅलाइट आहे, अल्फा कॉर्ड्स आहे, बीटा कॉर्ड्स आहेत. तर दीज आर द डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ द SiO2. ठीक आहे, SiO2चेच हे फॉर्म्स आहेत. तर हे इथे लक्षात घ्यायचं आहे. समजलं, क्लिअर आहे. द पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन एलिमेंट्स. ठीक आहे, जर आता आपण मगाशी जे पाहिलं पॉलिमॉर्फिझम हे सबस्टन्सेसच्या बाबतीत होतं, आता ते जर पर्टिक्युलरली इलेमेंटच्या बाबतीत असेल तर अशा पॉलिमॉर्फिझमला पर्टिक्युलरली म्हटलं जातं ॲलोट्रॉपी. काय म्हटलं जातं, ॲलोट्रॉपी. लक्षात घ्या. आणि त्याचे एक्झाम्पल जर आपण सांगायचे झाले तर आपल्याला माहिती आहे आपण 11th ऑलरेडी स्टडी केलेलं आहे ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. ठीक आहे, ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन आपण पाहिलेले आहेत. पण कोणते आहेत आपल्याला माहिती आहे, डायमंड, ग्राफाइट अँड फुलेरिन. दीज आर द ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. ठीक आहे, दीज आर अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. एक प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड आपण इथे सांगू शकतो, आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे, तर राहिलेला पार्ट जो आहे या टॉपिकमधला तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.